मित्रांनो सगळे जण आई पण बसली कूलरची हवा खायला. अडवलेला का सगळे जण आहे ना कूलरची हवा खायला बसलेत. मला आहे ना उन्हाळ्यात असलं गरम होत. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजच्याला आखिती आहे जी आपल्या घरात एखादं माणूस गेलं असेल ना देवा घरी, त्यांच्या जागी जेवायला घालतात. तुम्हाला मम्मी पप्पा जाऊ तो पप्पाच्या आजच्याला आमच्या आत्याचं पण जेवायला घातलं असं काय माहिती, वर्ष झाल्याशिवाय दावत नाही का नाही काय माहिती, पण तुम्हाला पप्पांचे आई वडील धावतो. तर मित्रांनो हे पप्पाचे वडील आहे. किती साली झाले 22/5/2021. इथं निवद पण धावलेलं आहे, चहा पण ठेवलाय, पाणी पण धावले. तर मित्रांनो इथं 2 तांबं ठेवले, ह्या तांब्यावरती निवड ठेवलाय, ह्या तांब्यावरती निवड ठेवलाय. हे 2 तांब्यात असं निवद का ठेवतात काय माहिती, तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. तर मित्रांनो हे आहे पप्पाची आई, इथं पण निवद धावलेलं आहे. पप्पाच्या आईला आहे ना देवासमोरच पुंजलेलं आहे आणि पप्पा रोज इथंच पुंजतात. मित्रांनो तुम्ही म्हणता की एक फोटो असा ओरिजिनल आहे, एक फोटो चांदीचा. पहिल्या काळी आहे ना असं म्हणजे फोटो नव्हतं ना बनवत, तवा आहे ना पप्पांच्या आईचा फोटो पण माहीत नाही, त्याच्यामुळे पप्पांनी काय केलं माहिती का, चांदीचा आहे ना बनवून घेतलेलं आहे आणि त्यालाच पप्पा दरवर्षी निवद धावतात. आणि मी आता हॉलमध्ये आले, तुम्हाला एक मस्त गोष्ट धावतो. तर मित्रांनो मामाने कूलर आणले, मामाची तर 2 कूलर होतं. हो गरमीचं तर टेन्शनच गेलं, आता निवांत झोप लागत. तर मित्रांनो कूलर चालू करून बघू कशी हवा मारतोय. कूलर चालू झालाय. हो लय एकदम भारी हवा मारायला लागले. कामावरून आलो का असलं गरम होतंय का नाही, आता निवांत झोपायला कूलर झाला. पण कूलर ठेवायचं कुठं, हॉलमध्ये मी भाऊ झोपतो आणि किचनमध्ये मम्मी पप्पा. आता कूलरसाठी भांडण होणार, कुणाची तर ठेवायचं. आता ती पाठीमागं पाणी पडतं, ती अशी गार झालं का नाही, त्याच्यामुळे अजून थंड हवा यायला चालू झाली. मोबाईलचं ना दोन्ही कॅमेरा असं हे झालेत, खराब झालेत. जर का इकडच्या साईडला गेलं ना असं सगळं हे होतंय, दुर्काट व्हिडिओ होतात. त्याच्यासाठी जिकडच्या बाजूला ऊन आहे ना तिकडच्या बाजूनेच व्हिडिओ बनवावे लागतात. ते तर मम्मीच्या पप्पांच्या आईचं तर बघ ते किचनमध्ये तर सगळा अंधारच होता. लाईट चालू केलं तरी ना किचनपाशी अंधार असल्यामुळे ना फ्लॅश लाईट पण चालू नव्हती होत, त्याच्यामुळे ना एवढा काय क्लिअर दिसलं नाही. पण पप्पांच्या आईचा फोटो आहे ना ती चांदीचा बनवलेला, त्याचं काही नाही, पप्पांचा क्लिअर दिसला. पण आता मोबाईल आता एवढ्यात लय प्रॉब्लेम द्यायला लागला. फक्त आपला कंटेंट बंद नाही पडावं म्हणून आहे ना चालू ठेवा. तर मित्रांनो आई आणि पप्पा आलेत. आई आणि पप्पा आहे ना मामाच्याकडे गेलो होतं आईचं जे आहे. कुणी आणलाय कूलर? कधी? सकाळी. हो लय भारी हवा लागते. पण ठेवायचा कुठं आता, हॉलमध्ये का किचनमध्ये? आम्हालाच नाही. आई तर आल्या लगेच झोपली. मस्त हवा लागते नाही कूलरमध्ये. तर अजून बर्फाचं पाणी टाकलं ना गार असं बर्फ करून तरी एकदम अजून थंड हवा लागणार. आजपासून आहे ना फ्रीजमध्ये ना बर्फ करायला ठेवायला लागणार. तिथं अशी जवळ हवा लय लागते. तिथं येऊन थांब नाही, तिथं थांब. कशी लागते तिथं एवढं म्हणजे एका माणसाचाच कूलर आहे. अरे हवा लागते एवढीचा. पण आहे ना एका काय का होईना गरमीतून आलं का नाही लय भारी हवा आहे मस्त. माझा तर पगार झाला ना, अजून 2-3 पगार झाले काय, मस्त एसी टाकणार डायरेक्ट. एकदा जिंदगीत हवा करून घ्यायची. एसी शिवाय मजा नाही उन्हाळ्यात. एक मोबाईल एक घ्यायचा आणि एक एसी एक टाकायचा. तर मित्रांनो सगळे जण आई पण बसली कूलरची हवा खायला. अडवलेला का सगळे जण आहे ना कूलरची हवा खायला बसलेत. मला आहे ना उन्हाळ्यात असलं गरम होतं का नाही, मला उन्हाळा अजिबात सहन नाही. मारते का एकांशी हवा मस्त मारते. ह्याच्यात बर्फाचं पाणी टाकले अजून मारणार. आता फ्रीज मध्ये फक्त बर्फच बाटल्या नुसत्या भरून ठेवायच्या. पाणी राहते बाटलीत असं पुढं सटक. तर मित्रांनो पप्पा नाही गेलो होतो मामाची तर जेवायला, आईचं आणि वडिलांचं. पप्पाने पैसेच नाही नेलं, सगळे पैसे आईचं गेलं तिकिटावर. पैसे कायच गेले, 100 रुपये नाही गेले यायला. मी पैसे भरणारच होते काय तर ते आणत पैसे. मी तर आहे ना किती वेळा आहे ना आई त्याला जायचं ना कॉलेज पासून तर हितवर मी चालत यायचं. घेऊन देईन होय आई.
आपले आत्ते पण जेवले असेल ना. बरे ना पण त्याच्या तिथं जाण्यापेक्षा आपल्या इथं बसवायचं. आई काय करायची माहिती आहे, गरम व्हायला लागली का 2 एसी आमच्या इथे, आकांक्षा यांच्या इथे तिथं आणि मावशी यांच्या एसीत जायची. आपण पण टाकत आम्ही एसी काय असं 30-40 हजार रुपयाला एसी टाकाय काय एवढं नाही लागत. पण एसीला POP लागणार आहे, पत्र्याने एवढं थंड रूम होत नाही. पप्पा म्हणतात किचन मध्ये एसी होईल आणि सगळं किचनच्या वाफेने काय होईल. तर मित्रांनो आई म्हणते किती फॉलोवर झाले. आई काय करते माहिती का, घरात थांबत असल्या मम्मी पप्पा आहे ना घरात थांबत नाही अजिबात. ह्याच्या घरी जा त्याच्या घरी राहा, कसा ब्लॉग बनणार. मग मी त्यामुळे ना आकांक्षा ती पण आमचं घर जवळ आहे, मग रिया यांचं ब्लॉग घेतो मी. रियांश तर लय क्वालिटी. रियांश आता झोपला एसीत, आता 4-5 वाजता येईन बाजूला. 5 वाजता बरोबर 5 वाजता उठतो. एवढं निवद गोळा केले. कुठल्या देवाचं आहे. आजोबाचं, एक कळसावाचं, आजीचं, एका तर मित्रांनो मस्त 1 तास ते ना कूलर पाशी झोपलो होतो. नवीन कूलर कामावरून आले, एवढं गरम व्हायचं का नाही, झोप पण नव्हती लागली. मस्त झोप लागली 1 तास. आजच्याला आईने आमरस केला होता. आजच्याला आमरस करतात अक्षय तृतीयाला, काय माहिती का करतात. मित्रांनो आईने ना आमरसात ना तूप टाकले वाटतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते आळले ना, दाताखाली आलं का नाही तुपाट लागतंय. पहिल्यांदाच आमरसात तूप टाकताना बघितले. तर मित्रांनो फोटोचं आता काम झाले, मस्तपैकी पॅक करून ठेवते. पॅकिंग लय भारी याची. पॅकिंगमध्ये आहे म्हणून फोटो असा टवटवीत वाटतोय. तर मित्रांनो फोटो लावायला पप्पा पुढं चालल्यात गोण्यांवरती. बसला का रे तिकडे दिसतात, पण मग ती केळ तरी राहील ना, आहे का नाही अजून. मी नाही जाऊन देणार हिला कामाला. तुम्हाला बसूनच म्हणते कुठंच जाऊन देणार नाही. कुठंच नाही, ते कोथिंबीर फक्त वालत जाणार आपलं. मावशीचा फोन आला होता, हां खुरपा ये. मी म्हणलं येणार, मी नाही वाटणार. तिला म्हणायचं पाठवतो वाल तोड लागा येईन का, मी नाही म्हणून. हां कर फोन. ते उन्हाळा मुद्दाम पुढचा कर. महिना एवढा डेंजर नाही, नाही. सांगितलंय का नाही. आई तिला- पप्पायचं तिला तिचं कळतं ना, तू सांग ना, तू कर म्हणा येईन. मी नाही म्हणलं आईला पप्पा कसं वारगुळ तयार करते. हां दोघं जावा खुरपायला वारगुळ. तर आता टाइम झालाय 6:30. सकाळी तर काही चहा पोळी खायला जमली नाही, तर चहा पोळी खातो मस्तपैकी. काय कस काय तुटला कप. मनानेच पडले हो खेळ. हो मनाने कस काय पडू शकतं, चिनी माती आहे ती. अरे मग असं ठेसाळलं गेलं चहा पिऊन तिथंच असं सांग ना, चिनी माती मनाने कस काय तुटन. चिकटन का नाही. खोटं बोलते आई मित्रांनो. ए असं चिटाकला तरी तो गरम झाल्यावर निघणार कप, फेकून द्याय. यार माझ्याकडून तुटलं असतं तर. नाही नाही माहितीच नाही. असं पूर्ण चिटाकल्यावानी, असं पूर्ण चिकटल्यावानी वाटते. पण ह्याच्यात लॉकटाईट सोडलं आणि गरम झालं का नाही निघून पडणार. उलट गरमच्या एखाद्याच्या अंगावर पडून फेकून दे. नको बाई, रिक्स नाही घ्यायची आपल्याला. बघ बरं खाऊन. खायच नाही ही कशी गाण ती ते ही काहीतरी बाबळीच सगळं सरपण कुजून गेले. 5 मिनिटातच जळणार लाकडात टाकलं चुलीत. जाऊ दे आता काय करतो. आकांक्षा यांचं सगळं सरपण कुजून गेलं. रियाज तू तिकडे थांब, इकडे येऊ नको. लाकडे पडचीन. ऐकत जा जरा. त्या मित्रांनो आकांक्षा बघा डोळ्यात, आकांक्षा डोळ्यात जाईन ती. नाही जात एक डोळा जाईन असे. मेरे बच्चे मैंने तुमसे कहा था. खाय बावळट आकांक्षा. रियाने पण फळ खाल्ले. कसं लागतंय रिया. तिथं मट रिया छान दगडी तिथं मटक आहे. दगडी हान. हा हान दगड मटका. आजीच्या डोक्यात हानचीन. ते सगळे जण मटक्याला हाणतात. चांगला आहे मग काय करायचं. चांगलं आहे. मग चांगला मटका इकडे ठेवलंय गाणीत. जत्रा दिवशी आता म्हणलं पुढे हे करायचं. तर मित्रांनो चांगलं मडकं इकडे गाच.
रिया तुमचं मडकं बघ. रिया ब्लॉग मध्ये येण्यासाठी तर मित्रांनी पहिल्या बाबळीच्या शेंगा वाळल्या ना अशा खुळखुळ वाजायच्या आणि पायात बांधायच्या. पहिले पैंजण नव्हतं, ह्या शेंगा बांधायच्या वाळल्या ना असा खळखळ आवाज येतो. वाळली शेंग बरोबर आहे का? वाळली शेंग तिकडेच तर मित्रांनो मी तर बसले. काय काम नाही केलं तरी दम लागलाय रियाला. रियांश पडचीन सावकाश. रियांश पण तुझ्याकडे यायची कोशिश करतोय. इकडं चाललंय आकांक्षा यांचं सरपण लावायचं. हे आकांक्षा यांचं सरपण आहे, त्याच्या पलीकडचं आमचं सरपण आहे. लागलं का? कुठं लागलं बघू? तुला म्हणलं होतं येऊ नको. ओके तर लागलंय थोडं. काटा काढतो. तर मित्रांनो फायनली आणि दिवाला आईने ह्याच्यात माती टाकली ना पूर्ण तुळस कडक झाली मातीने. थोडीच माती टाकाय पाहिजे. चिखलाचीच होते दुसरे पाहिजे. हा ह्याच्यात दगडी जास्त असणार आहे. हक मोठं मोठं दगडी हक. चांगली तुळस आलेली. आता तुळस जाऊ बी शकते जगू पण शकते. मित्रांनो फायनली बाबळीची ना वाळली शेंगा बरोबर वाळली शेंगाचा आवाज आहे ना खळखळ खळखळ येते. आणि ह्याच्याचं बी अशा बांधल्या ना दुरीने पायात पहिले त्याच्यापेक्षा दुसरी बाबळ असते ती लई खळखळ असते. गुडवी बाबळ. ह्याच्यापेक्षा काय म्हणली गुडवी बाबळ एक असते. जसा अंधार पडन का नाही तसा क्वालिटी डाऊन होती. अजून तर थोड्या वेळाने पारच डाऊन होणार. देवाची देवपूजा करते काय बी गाणी म्हणते. बांगडी बांगडी देवपूजा केलेलं काहीच अर्थ नाही. कस काय देवाची गाणी म्हणायची एखादा श्लोक म्हणायचा. श्लोक म्हण. पिछली बांगडी म्हणजे काय श्लोक तुला शिकवलं नाही ते. कृष्णाय वासुदेवाय मला नाही येत नाही. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाय. 11 वेळा जर म्हणलं ना तर आपल्या कळलं पॉझिटिव्हिटी जेवढे निगेटिव्ह असतात का नाही ते सगळं निघून जातं. तेव्हा मी श्लोक म्हणायचं ना तेव्हा मला सांगितलेलं आहे तेव्हापासून आहे ना मी कधी कधी म्हणतो कधी कधी म्हणत नाही. त्याच्यासाठी डेली म्हणावं लागतं. तर मित्रांनो बाहेर एवढी थंड हवा सुटली का नाही. पप्पा बाहेरच झोपून गेलं. हो मध्ये पाणी ठेवलं होतं कूलरमध्ये वाचायला. थोडा बर्फ झाला ह्याच्यात. मित्रांनो आता एसी मध्ये थंड पाणी ओतलंय का नाही सेम एसी गत हवं लागते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. बाय बाय.